आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळे आहेत। गजानन काळेजी, खरं तर टी व्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर शरद पवारांनी आज म्हटलंय की राज ठाकरेंच्या सभेंना फक्त गर्दी होते, मात्र मतं मिळत नाही। नाही, मला आठवतंय की वंदनीय बाळासाहेबांच्या वरती सुद्धा हा आरोप व्हायचा की सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही। कुठलाही पक्ष रुजायला म्हणजे वंदनीय पवारसाहेबांचा पूर्ण आदर करून मी हे बोलतोय की सरंजामदार यांना घेऊन, सगळ्या सेनापतींना घेऊन, सगळ्या प्रस्थापितांना घेऊन पक्ष स्थापन केल्यानंतर सुद्धा पवारसाहेबांना अजूनही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आलेला नाही। आता तर त्याची दोन शक्लं झालीत। त्यामुळे मला वाटतं की सर्वसामान्यांना घेऊन पक्ष रुजवणं, पक्ष वाढवणं, 3 वर्षामध्ये पक्षाचे 12-13 आमदार निवडून आणणं, 100च्या वर नगरसेवक निवडून आणणं, कुठलाही पक्ष रुजायला एक वेळ लागत असतो। आत्ता कुठेतरी 15-20 वर्ष ह्या पक्षाची झालेली आहेत। वंदनीय बाळासाहेबांना सुद्धा एखादा आमदार निवडून आणताना किती वर्ष गेलीत याचा इतिहास आपल्या समोर आहे। भारतीय जनता पक्षाला 2 खासदारांचे पुढे 100 खासदार करायला किती वेळ लागला, तर मला वाटतं हा संपूर्ण इतिहास जर आपण पाहिला तर हे लक्षात येईल की या गोष्टींना वेळ लागत असतो। खरं तर आपण पाहतो की मनसेचे एक नगरसेवक आहेत, हे देखील संजय तुरडे, हे सोमवारी शिंदे गटात पक्षप्रवेश करतात आहे। नाही, मला खरं तर याची कुठलीही कल्पना माहिती नाही आहे। मी माहिती घेऊन निश्चित बोलेन, पण हे असे निवडणुकीच्या अगोदर काही ये जा इथल्या पक्षातून तिथल्या पक्षात अशी सगळीकडे सुरू असते। अनेक जण आमच्याकडे यायला उत्सुक आहेत। निवडणुकीनंतर तर नवी मुंबईत मी 4 ते 5 प्रवेश विविध पक्षातल्या तरुणांचे घेतलेले, त्यामुळे हे असं जाण्याने येण्याने कोणाचा काही फरक पडत नाही। पण मला तुरडेंबद्दल खरंच कल्पना नाही आहे। खरं तर आपण आज पाहतोय की नवी मुंबईत मनसे नेते अमित ठाकरे यांचा दौरा आहे। हा दौरा कशा प्रकारे असणार आहे एकंदरीत? नवी मुंबई मनसेची जे मध्यवर्ती कार्यालय आहे माझं, त्या कार्यालयाचं नूतनीकरण सोहळा आणि एक सत्यनारायणच्या पूजेचं आम्ही आयोजन केलं आहे। सोबतच नेरूळ येथे आमची सविनय म्हात्रे, जे आमचे उपशहर अध्यक्ष आहे, त्यांच्या कार्यालयाचं नवीन शाखेचं उद्घाटन आहे। राजसाहेब म्हणतात मनसेची ही कार्यालय नाही तर न्यायालय आहेत। ज्यावेळी मराठी माणसावर अन्याय होतो, मग त्या मराठी मुलांच्या रोजगाराचा विषय असेल, मराठी भाषेचा विषय असेल, अशावेळी ह्या न्यायालयामध्ये, ह्या कार्यालयामध्ये ही सगळी मंडळी येत असतात आणि आमच्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून होतो। निवडणुकीनंतर अमित ठाकरे साहेबांचा नवी मुंबईतला हा पहिलाच दौरा आहे। मनसेच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये नवी मुंबईच्या प्रचंड उत्साह आहे, ऊर्जा आहे। वाशी टोल नाक्यापासून एक जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जोरदार स्वागत आदरणीय अमित साहेबांचं नक्की होईल। खरं तर नवी मुंबईमध्ये असंख्य जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटत नाही, असं आपण वारंवार आरोप करतात। आमदारांवरती देखील आपण आरोप केला होता, मात्र सिडकोंच्या घराचा दर अद्याप आहे तसेच आहे। नाही, मला वाटतं की राजकीय पक्षाचं काम भूमिका घेणं आहे, आमदारांचं काम भूमिका घेणं आहे, तो प्रश्न सोडून आहे। DPS शाळेचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई भूमिका घेताना दिसते, रस्त्यावरती आंदोलन करताना दिसते। सहलीमध्ये ज्या मुलाचा मृत्यू झाला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, त्यावेळीसुद्धा नवी मुंबई मनसे दिसते। सिडको 26,000 घरांचा प्रश्न, त्यावेळीसुद्धा मनसे दिसते। इथले आमदार करतात काय? सन्माननीय गणेश नाईक साहेब मंत्री आहेत, 4 वेळा सिडको सोडतधारक त्यांच्या जनता दरबारात गेले आणि 4ही वेळा ते म्हणत आहेत की हा दर जास्त आहे, सिडको बिल्डर दार्जिने वागते। प्रत्येक आठवड्याला कॅबिनेटमध्ये गणेश नाईक साहेब असतात। आपण का नाही हा प्रश्न मांडत आहे आणि का मुख्यमंत्र्यांकडून हा प्रश्न सोडून घेत नाही? सातत्याने आम्ही आंदोलनं करतोय, आम्ही रस्त्यावर येतोय। मंदाताई मात्रे, त्या पाककलेत प्रावीण्य मिळवलं आहे त्यांनी। एखादा आमदार रोज आपलं लोणचं काय आणि हे काय याच्या रील टाकतोय? ही नवी मुंबई आहे? याच्यासाठी आपल्याला 10-15 वर्ष निवडून देत आहेत, ते काय टाकायचं त्या रील टाका, ह्या प्रश्नांवर भूमिका का नाही घेत आहे? हे सगळ्या प्रश्नांवरती फक्त नवी मुंबई मनसे भूमिका घेताना दिसतं। माजी आमदार आहे संदीप नाईक, फक्त पत्र पाठवणं, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठव, याला पत्र पाठव, अहो प्रश्न सुटतोय कुठे? नवी मुंबईतले सगळी कंत्राटं, सगळे हे फक्त सगळ्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, बाकी नवी मुंबईकरांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच्यापेक्षा जास्त आक्रमक भूमिका घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की दिसेल। खरं तर आपण सध्या पाहतो की हाके आणि मेटे यांचा वाद आणि यांच्यावर वारंवार दोघे एकमेकांवर टीका करतात, याकडे कसं पाहता? हे दोघे मूर्ख आहेत मुळात। म्हणजे त्या घासलेट चोर मटण करीत आपण विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात। वरिष्ठ सभागृह जिथे बुद्धिजीवी जातात,
विधानसभेचा आमदार, हे विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह आहे. आपण काय कुठल्या स्तराची भाषा वापरताय महाराष्ट्रामध्ये? हाकेंबद्दल न बोललेलं बरं. आणि अशा गोष्टींना प्रसिद्धी मिळते, हे मोठी गंमत आहे. म्हणजे जनसामान्यांच्या प्रश्नांवरती मिटकरी बोललेत, एखाद्या प्रश्नांवरती आंदोलन केलं आहे, एखादा प्रश्न त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून किंवा रस्त्यावर सोडून दाखवला आहे. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला, ह्या नेत्यावरती बोलायचं, त्या नेत्यावरती बोलवायचं, प्रसिद्धी मिळवायची, एवढं एकमेव काम यांचं चाललेलं आहे. हाकेंबद्दल तर न बोललेलं बरं. खरं तर आपण पाहतो की सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत, तर आपण याकडे कसं पाहता? नाही, मुळात मला वाटतं मनसेच्या आमच्या जवळपास सगळ्या नेत्यांनी ह्या गोष्टींबद्दलचं बोलणं केलेलं आहे की 2017 आणि 2014 ह्या दोन्ही वेळा सन्माननीय राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्या युतीच्या संदर्भातला प्रस्ताव पुढाकार घेतला होता. आमचे नेते बाळा नांदगावकर साहेब या संदर्भात मातोश्रीवर सुद्धा गेले होते. पण प्रत्येक वेळी फक्त बोलणी करायची आणि त्याला मूर्त स्वरूप यायचं नाही, असाच अनुभव तिकडून आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही आता यावेळी ताकसुद्धा फुंकून पितोय. ऑलरेडी आमचं तोंड भाजलेलं आहे, तोंड पोळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाही आहे माझ्या माहितीत आत्तापर्यंत, टिल टाईमपर्यंत. तो जर आला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की याचा विचार करतील. शेवटी हा विषय मी काय बोलतोय, संदीपजी काय बोलत आहेत किंवा संजय राऊत साहेब काय बोलतात हा नाही आहे. जसं अमित साहेब ठाकरे म्हणाले की हा दोन भावांमधला विषय. त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनीच हा विषय ठरवायचा आहे. पण काल अविनाश जाधव जसे म्हणाले की एक फोन जरी आला तर 100 पावलं सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुढे येतील. या संदर्भात अनेक शेकडो उदाहरणं आहे. काल मी बोलताना बोललो आहे की आदित्य ठाकरे ज्यावेळी निवडणुकीला वरळीमध्ये उभे होते, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला. कुठलाही प्रस्ताव नसताना आम्ही तिथे, आम्हाला 40,000 मतं मागच्या निवडणुकीत असूनसुद्धा आम्ही आमचा उमेदवार दिलेला नव्हता. ठाकरे कुटुंबातला पहिला सदस्य कोणीतरी निवडणुकीला उभं राहते, ही एक स्वच्छ आणि प्रामाणिक आणि मोठ्या मनाची भावना होती. ठाण्यामध्ये महापौर बसवताना आमचे 7 नगरसेवक कुठल्याही अटी शर्ती विना एकनाथ शिंदे घरी गेले आणि राजसाहेबांनी पाठिंबा दिला. मागे काहीतरी चौकशीचा ससेमिरा आदित्य ठाकरेंवरती होता, त्यावेळी सन्माननीय शर्मिला वहिनी म्हणाल्या की आदित्य असं करू शकत नाही. त्याच्यानंतर संजय राऊत की उद्धवजी असं म्हणाले की आभार व्यक्त केलं. त्यालाही शर्मिला वहिनीने उत्तर दिलं की असे आभार व्यक्त करायचं क्षण आमच्या आयुष्यात येऊ. तर मला वाटतं अनेकदा आम्ही अनेक विषयांमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायम मोठेपणा दाखवलेला आहे. यावेळी आपली वेळ आहे, आपण यावं. स्वागत असेल सन्माननीय राजसाहेबांकडून. एक शेवटचा प्रश्न. खरं तर मे महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली होती आणि बेलापूर पूर्ण तुंबलं होतं. महानगरपालिका आणि नवीन आलेले आयुक्तांना ओ का ठो कळत नाही आहे. त्या सहलीचा विषय असो, DPS शाळेचा विषय असो किंवा इतर सगळे विषय असतो, कुठे नाले सफाई झाली असतील तर त्याचे CCTV फुटेज दाखवावे. ती CCTV फुटेज लावून नाले सफाई करायची असते. रस्त्याची कामं 15 मेच्या मुदतीच्या आतमध्ये सिव्हिल कामं पूर्ण व्हायला हवी अभियंता विभागाची. अजूनही कामं चालू आहे, अजूनही डांबरीकरण सुरू आहे, अजूनही रस्ते खोदतायत. या आयुक्तांना कुठलंही काम करता येत नाही आहे. मुळातच महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यांची बदली केली पाहिजे आणि एक सक्षम कार्यक्षम आयुक्त या नवी मुंबईला गरज आहे. कुठल्या तरी मंत्र्याने सांगितलं म्हणून दबावाला बळी पडायचं, हे असं काम ह्या पूर्ण इथे चालू आहे. जे बेलापूर कधी फार भरलं नव्हतं, तिथे पंप हाऊसची गरज होती, तिथल्या लोकांनी मागणी केलेली होती, त्यावेळेला त्याची पूर्तता झाली नाही. आज व्यापारी तिथे हतबल आहेत, लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि आमच्या आमदारांनी ही गोष्ट करून घ्यायला पाहिजे होती. बेलापूरमध्येच आमदार राहतात आणि नंतर आमदारच तिथे जाऊन सांगतात. मला वाटतं ही मोठी गंमत, मोठी शोकांतिका सुरू आहे. NMTच्या बसेसला आगी लागत आहेत, NMTच्या बसेस गळती होत आहेत. कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण आयुक्तांच्या माध्यमातून होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय की निवडणुका लवकरात लवकर घ्या, पण त्याही होत नाही आहेत. आता पुढच्या 4 महिन्यात बघू काय होते ते. नक्की, धन्यवाद. आपल्यासोबत हे होते गजानन काळे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार तो पुन्हा चव्हाट्यावरती आलेला आहे व नाले सफाई झालीच नाही असा त्यांनी पालिकेवरती थेट आरोप केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.